लास्ट क्लास मध्ये आपण काय घेतलेलं? गणित घेतलेले होते मॅम. गणित कोणती वाली घेतलेली बेटा? मी सिलेबस मध्ये चेक करते, एक मिनिट. चला, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी आपापलं पुस्तक ओपन करा, टेक्स्टबुक ओपन करा. आपण दुसरा धडा चालू केलाय ना? येस मॅम. येस मॅम. मग दुसऱ्या धड्याची पॉवरवाली गणित घेतलेली आपण, राईट? येस मॅम. पॉवरची गणित घेतलेली आपण. येस. इलेक्ट्रिक फ्यूल्स काय असतं ते बघितलेलं आणि पॉवरची गणित आपण सोडवलेली होती. पॉवर किती, कोणते कॉइलला अर्धत कट केल्यावरती मग कोणती जास्त गरम कॉइल होईल, त्याची हीट किती जास्त जनरेट करेल, ते सगळं आपण बघितलेलं होतं लास्ट क्लासमध्ये. ठीक आहे, चालेल, मला आठवलं. चला, आता आपण पुढचं बघूयात. मला सांगा मुलांना, तुमच्या एक्झाम चालू झालेत की चालू होणार आहेत? चालू झालं. उद्यापासून चालू होणार आहेत. उद्या पेपर आहे. बरं, उद्या कोणाचा? मॅम आमचे 9 तारखेपासून आहे. बरं, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, फिजिक्स मध्ये तुमचे मी ते धड्यांची लिंक पाठवते म्हणालेले तुला, मी आज पक्का आठवणीने पाठवते. नविष्ठा, मला जर माझा नंबर आहे ना, मी जर आज नाही ग्रुपमध्ये टाकलं ना, मला रिमाइंडर म्हणून एक मेसेज टाक बेटा. ठीक आहे? ते मला प्लेलिस्ट शोधाव्या लागतील, गेल्या वर्षी बनवल्यात की नाही ते पण आठवत नाहीये मला, पण जे काय असेल आपण बघूयात. बरं, चला पुढचं चॅप्टर म्हणजे कंटिन्यू करूया आपण आता. मी स्क्रीन शेअर करते. बघा, आपण इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट चॅप्टर चालू केलेला होता. हिटिंग इफेक्ट आपण बघितलेला व्यवस्थित. मग हे हीट साठीचे आपली हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा, त्याची आपण ही सूत्र कशी आलेली ती बघितलं. हिटिंग इफेक्ट वरती आपली कोणकोणती घरातली उपकरणं काम करतात औष्णिक ऊर्जेवर, ते बघितलेलं डिटेलमध्ये. हे इलेक्ट्रिक, अच्छा, मी मुलांना व्हिडिओची लिंक पाठवलेली इलेक्ट्रिक बल्ब साठी. कोणी कोणी पाहिला तो व्हिडिओ? पाहिला? कसा वाटला बेटा? चांगला आहे मॅम. मग मी तुम्हाला एक प्रश्न आधीच सांगून ठेवलेला होता की इलेक्ट्रिक बल्बची शोध लावताना एडिसनने ना एक खूप फनी गोष्ट म्हणून पण त्या फिलामेंट मध्ये वापरलेली होती. काय होती ती? त्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय बघा. त्याने वेगवेगळ्या तारी वापरून बघितल्या ना फिलामेंट साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये, जर व्हिडिओ नीट बघितला असेल तर एक गोष्ट ती वापरली त्याने, ते ऐकून आपल्याला हसायला येईल. कोणती ती गोष्ट वापरलेली फिलामेंट म्हणून? माहितीये ते काय होतं? दाढीचा केस. म्हणजे नीट बघितलं नाही तुम्ही व्हिडिओ. दाढीचा केस पण त्याने वापरला. आपल्या केसांमधून पण विद्युतधारा वाहते ना, मग त्याने लिटरली दाढीचा केस पण फिलामेंट म्हणून वापरून बघितलेला होता. फिलामेंट म्हणजे मी हा पोर्शन म्हणते रे, ही बघा तार जी असते ही दिसते ना, सोलेनॉइड टाइप कॉइल, त्याच्या ऐवजी त्याने दाढीचा केस वापरून बघितलेला होता. ठीक आहे, आणि हा वाला पोर्शन मी तुम्हाला स्वतः वाचायला सांगितलेला होता. चला, आता मुलांनो, मी तुम्हाला आपल्या इलेक्ट्रिसिटीचं बिल पण दाखवलेलं लास्ट क्लास मध्ये. दाखवलेलं? नो मॅम, नव्हतं दाखवलं. अच्छा, 1 किलोवॉट आर काय असतं सांगितलेलं मी? 1 किलोवॉट आर काय असतं सांगितलेलं? नाही सांगितलेलं? बरं, ठीक आहे, आता क्विकली ते सांगते आणि मग आपण आतापासून हा जो आहे ना मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट,
विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम मराठीमध्ये असेल. हा इथून ते पुढचा धडा संपेपर्यंत खूप महत्वाचा आहे, कारण जास्तीत जास्त प्रश्न ह्याच्यावरच आधारित येणार मुलांना. आतापर्यंत आपण शिकलेलो तेवढ्या पोर्शनवर आधारित जास्तीत जास्त 3, 4, 5 मार्काचे प्रश्न येऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण आताचा जो धडा पुढचा शिकणार आहे उरलेला, त्याच्यावरती तुम्हाला 10 मार्क 12 मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता. ठीक आहे. अरे कोणाचा तर माईक ओपन आहे आणि खूप आवाज येतो. 1 मिनिट, कोणाचा माईक ओपन आहे? चला, तर आधी मी तुम्हाला आपलं इलेक्ट्रिसिटीचं बिल जे आहे ते कसं जनरेट केलं जातं, कसं कॅल्क्युलेट होतं, ते मी गेल्या वर्षी जे 9वीला मुलं होती त्यांना पण शिकवलेलं होतं. पण आता मी थोडस शॉर्ट मध्ये सांगते तुम्हाला, कारण तुम्हाला ते माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर ना आपण आपला हा धडा घेऊयात, म्हणजे नेक्स्ट पार्ट ह्या धड्याचा चालू करू. थांबा, तर मी माझी सगळी स्क्रीन शेअर करते. मी मधनं प्रश्न विचारेल ह्या मुलांना, तर प्लीज लक्ष देऊन ऐका. तसं तुमच्यापैकी सगळेच जण जवळजवळ खूप सिन्सिअरली ऐकतात, तरी पण रेडी राहावा की मी नाव घेतलं आणि पटकन तुम्ही अनम्यूट करून उत्तर द्याल. मी नाव घेतच राहिलीये आणि मुलाचं लक्ष नाहीये असं नको व्हायला. चला आता बघा, इथे लक्ष द्या मुलांनो. मला सांगा. हॅलो मॅम. आपल्या हा बेटा, तुम्ही काय बोलला मॅम, परत बोला. बघितलं, अजून बोलतेय बेटा, नीट ऐक आता. चला, मला आता मी सिंपल प्रश्न विचारते. माझ्या हातामध्ये आता हा जो पेन आहे, त्या पेनची मला जर लांबी मोजायची असेल तर आपण कशामध्ये मोजणार? ऑप्शन देते मी. मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, कशामध्ये मोजणार? सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये मोजणार. येस, व्हेरी गुड. तुम्ही दुकानामध्ये ना युनिफॉर्म साठी तुमच्या शर्टचं कापड विकत घ्यायला गेलं, ते कशामध्ये मोजणार? मीटर. माझं आता इथे मी जिथे राहते ते स्थान मुंबई पासून तुमचं गाव, ह्याच्यामधलं अंतर आपण किलोमीटर. मध्ये मोजणार. येस, जे जास्त असेल तर आपण किलोमीटर मध्ये मोजतोय, है ना? तसंच आपण जी वीज वापरतो ना मुलांना, इलेक्ट्रिसिटी घरामध्ये वापरतोय, तर ती महिन्याभरामध्ये खूप जास्त इलेक्ट्रिसिटी वापरली जाते. मग आपलं नॉर्मली उष्णता काय आहे? एक ऊर्जाच आहे, बरोबर आहे. मग ही जी उष्णता, जी ऊर्जा आहे, ती उष्णता ऊर्जा फक्त आपण मध्ये जूल मध्ये मोजली ना तर ती खूप जास्त त्रासदायक होईल त्याचं कॅल्क्युलेशन करायला. म्हणून मग आपण जास्त उष्णता वापरतोय, म्हणजे एनर्जी आपण खूप जास्त वापरतोय. मग आपण ती जूल मध्ये न मोजता काय करतोय ना, मोठं तिचं जे युनिट आहे किलो वॉट आवर, म्हणजे किलोवॉट ताशी. एका तासात किती किलोवॉट वापरतोय त्यानुसार आपण मोजतो. कसं काय? आता बघ, आपण एक सूत्र बघितलेलं होतं, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. शक्ती बरोबर ऊर्जा भागिले वेळ ना, है ना? किती फास्ट ती वस्तू काम करते त्यालाच आपण म्हणतो पॉवर म्हणतो, बरोबर आहे. मग ह्याच्यावरूनच पी ला जर इकडे पाठवलं तर आपलं सूत्र काय बनेल? पीटी बरोबर ई, राईट? म्हणजेच आपण काय लिहू शकतो? ई इज इक्वल टू पीटी, बरोबर आहे. मग पी आपण आता पॉवर कशात मोजणार, शक्ती कशात मोजणार? किलोवॉट मध्ये. वॉट मध्ये न मोजता किलोवॉट मध्ये, जसं मीटर मध्ये न मोजता अंतर किलोमीटर मध्ये मोजलेलं. आणि टाइम पण मग सेकंड्स मध्ये न मोजता आपण तासामध्ये मोजणार. ठीक आहे. तर इथे फक्त आवर साठी इथे आर नाही, तिथं मी तुम्हाला सांगण्यासाठी लिहिलेलं. तर हे किलोवॉट आर आणि 1 किलोवॉट आर. आता 1 किलोवॉट आर म्हणजे नीट बघा हा मुलांनो, 1 किलोवॉट आर ला आपण जूल मध्ये काढूया. तर 1 किलोवॉट म्हणजे हजार वॉट, बरोबर आहे. आणि वेळेला तासाला, 1 तासाला सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर तास, 1 तास,
तर ते 1 तास म्हणजे 60 मिनिट्स, 60 मिनिटं. आणि त्या 60 मिनिटाला परत सेकंड्स मध्ये करण्यासाठी परत 60 ने गुणावं लागेल, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. मग ह्याला तुम्ही जर गुणलं तर बघा आपला आन्सर काय येते. 1000 गुणिले 3600, बरोबर आहे. आणि ह्याला मग आपण कसं लिहू शकतो, मग 3, 6, 3000. 1 मिनिट, इथे एक शून्य एक्स्ट्रा लागला. तर मग किती शून्य झाल्या, 5 शून्य झाल्या टोटल सगळ्या मिळून गुणाकार केल्यावर. मग आपण काय करतो, हे एवढं मोठं शून्य त्याच्यापेक्षा आपण 10च्या घातांकाच्या रूपामध्ये बघा गणितामध्ये लिहायला शिकलोय. तर मग आपण काय करणार, काही घरं मागे येणार. हे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग काय लिहिलं, 6 घरं मागे आलो आपण, म्हणून 3.6 इंटू 10⁶. उलट आलो ना, मग पुढे जायची गरज पडणार आहे. हे आलं उत्तर जूल मध्ये. म्हणजे 1 किलोवॉट आवर म्हणजे बघा ऍक्च्युअल मध्ये ते बघायला गेलं तर किती आहे, 36 किती 36 लाख जूल. मग तर बघा ना 36 लाख म्हणणं किती अवघड आहे ना. म्हणून मग हे 1 किलो म्हणजे 3.6 गुणिले 10⁶ घातला, ह्यालाच 1 युनिट म्हणतात. आणि बघा मग तुमचं जे बिल असतं त्या लाईट बिल वरती तिथे लिहिलेलं असतं एकूण वापरलेले युनिट. मागील युनिटचे रिडिंग, यावेळीचे रिडिंग, युनिटचे रिडिंग. तुम्हाला आठवतंय असा मीटर बॉक्स असतो बघा मुलांनो, त्याच्यात अशी लाल लाईट आणि इथे तिथे लिहिलेलं असतं बघा, नंबर सारखे बदलत असतात आपल्या विजेच्या वापरानुसार. तर मागील रिडिंग म्हणजे बघा 6 तारीख आहे, तर समजा मागील रिडिंग तुमचं होतं 361, मागच्या महिन्यात 6 तारखेचं रिडिंग. आणि समजा आता ते रिडिंग झालंय 761. 600चं 300चं 700 झालं, म्हणजे तुम्ही किती वापरली, एकूण किती युनिट वापरलं. 761 आता झाले, आधी मागचं होतं 361, म्हणजे तुम्ही 400 युनिट वापरलं. 400 युनिट है ना. मग बघा विचार करा मुलांनो, 400 गुणिले हे एवढं, 400 गुणिले 36 लाख, तर एवढी ऊर्जा आपण वापरली आहे. म्हणून मग ती जूल मध्ये न दाखवता आपण तिला किलोवॉट आवर मध्ये दाखवतो. समजलंय. म्हणून हे किलोवॉट आवर जे आहे हे ऊर्जेचं कमर्शियल युनिट आहे. कमर्शियल युनिट म्हणजे व्यावसायिक जे वापरलं जातं त्याला कमर्शियल युनिट म्हणतात. थांबा आता 1 मिनिट. हे बघा हा वाला पोर्शन म्हणजे हा वाला भाग तुमच्या पुस्तकामध्ये कुठे आहे तो दाखवते. मी 10⁶ बरोबर घेतलाय ना. हा बरोबर. हे बघा दिसते मुलांना. हे वाला आता आपण डिस्कस केलं. आणि मॅम गिव्ह रिझन मध्ये पण ह्याचं रिझन विचारले. हा तर तेच आता आपण डिस्कस केलं. आता मी स्क्रीन बेटा तुझ्या तिथे प्रॉब्लेम असेल, स्क्रीन तर सगळ्यांना दिसते बघ, बाकीच्या मुलांना दिसते ना स्क्रीन. दिसते मॅम दिसते. हा हे बघा आता ना, हे दिसते माझ्या हातामध्ये, हे लाईट बिल आहे माझं. आता ह्याच्यामध्ये बघा मुलांनो, इथे जिथे बारकोड वगैरे आहे ना, तुमचं पण हे सेम कंपनीचं बिल असलं तर इथे बघा निळावाला एक तक्ता असतो. मी वाचून दाखवते, तुम्ही स्वतःहून नंतर तुमच्या बिलामध्ये चेक करा. चालू रिडिंग, आताच माझं चालू रिडिंग दाखवतंय 1211. म्हणजे ज्या दिवशीपासून माझं मीटर जोडलेलं होतं तेव्हापासून ते मीटर चालूच आहे ना. म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत मी ह्या बिल्डिंग मध्ये जवळजवळ 2 वर्ष झालं आले मुलांना. म्हणजे 2 वर्षामध्ये बघा मी 1211 युनिट एवढी वीज वापरली. पण गेल्या महिन्यामधलं माझं किती होतं रिडिंग, 1160 आणि आता झाले 1211. म्हणून मग दोघांमधलं आता मी टोटल किती युनिट वापरले, दोघांची वजाबाकी केल्यावर 51 युनिट. एका महिन्यामध्ये मी किती युनिट वापरलं, 51 युनिट. 51. हा. आणि मग आता ह्या 51 युनिटला एका युनिटची किती किंमत आहे ते ह्या बिलावरतीच दिलेलं असतं बघा मुलांना.
तुम्ही जसं जसं जास्त वीज वापरता तसं तसं ती महाग होत जाते. हे बघा विजेचा दर इथे दिलेला असतो. थांबा मी चेक करते कुठे आहे. हा हे बघा इथे ना, हे जे ऑरेंज कलरचं आहे ना, ह्याच्या खाली एक छोटासा ना इथे तक्ता आहे मुलांनो. ह्याच्यामध्ये दिलंय, काय दिलंय बघा. आपण ना, हा हे बघा इथे दिलेलं आहे. जर 0 ते 100च्या मध्ये वीज वापरली तर एका युनिटचे 4 रुपये 28 पैसे. तर माझी 100च्या आतमध्ये 51 आहे ना, तर म्हणजे माझ्या 51ला 4.28 ने ही लोक गुणणार आणि त्याच्यानंतर ना मग त्याच्यावर टॅक्सेस वगैरे लावणार. परत ट्रान्सपोर्ट चार्ज, वीज वाहून नेण्यासाठी ज्या वायर्सची रिपेअरिंग, मेंटेनन्स, इकडचे तिकडचे आणखी थोडेफार पैसे लावून मग माझं जे आहे ते बिल जनरेट झालंय. ठीक आहे. नुसतं असं नाही की 4नेच गुणलं, 4.28ने आणि जे आले उत्तर तेच नाही. इथे मग बघा इथे ऑरेंज कलरच्या मध्ये सगळं दिलेलं असतं. काय काय दिलेलं आहे. स्थिर आकार, वीज आकार, स्थिर आकार म्हणजे रेग्युलर जो चार्ज आहे, विजेवरती पण टॅक्स, त्याच्यानंतर ना वहन आधार, वहन आकार म्हणजे तेच ट्रान्सपोर्ट टॅक्स, इंधन, असे खूप काय 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 त्यांनी लिहिले आणि मग ते बिल जनरेट केलेलं आहे. तर ऍक्च्युअल मध्ये माझं बिल होतं 218 रुपये मुलांनो. 51ला 4ने गुणून 4.28 ते गुणून जे उत्तर येते तर ते खरं तर 218च आहे. पण त्याच्यावरती अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी लावून ते गेले 500 पर्यंत, 510 रुपये पर्यंत. समजते? ठीक आहे. तर तुमचं पण तुम्ही आज झोपायच्या आधी जमलं तर बिल चेक करा की तुमचं बिल कसं जनरेट होतंय, कुठला कुठला चार्ज तुम्ही देताय, किती युनिट तुम्ही वापरताय, ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. चला आता न वेळ घालवता आपण पुढचा भाग चालू करूयात. मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. आता ह्याच्यामध्ये मुलांनो काही बेसिक गोष्टी आधी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हा चॅप्टर, हा धडा चालू करायच्या आधीच तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. तर थांबा मी आता स्क्रीन शेअर स्टॉप करते. आज तर काही क्वेश्चन्स विचारते. चुंबक हा धडा तुम्हाला 6वीलाच होता, आठवतंय? आपलं साधं चुंबक, त्याच्याबद्दल 6वी पासूनच तुम्ही शिकताय. तर मला सांगा चुंबकाला कोण काय म्हणतात, नाभीच म्हणतात ना? पोलला काय म्हणतात? अरे ते नॉर्थ आणि साऊथ असतं त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? नॉर्थ पोल, साऊथ पोलला ध्रुव. हा. तर किती ध्रुव आहेत चुंबकाला? ध्रुव किती आहेत? 2. 2 आहेत. एक नॉर्थ दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, साऊथ दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल, साऊथ पोल. ठीक आहे. आता चुंबकाच्या ना मुलांनो तुम्ही काही ना वैशिष्ट्य शिकलेला होता. तर ती चुंबकाची वैशिष्ट्य आपण पटपट रिवाइज करू, कारण ती सगळी वैशिष्ट्य आता आपल्याला लागणार आहेत, म्हणून आपण त्याची रिव्हिजन करतोय. सांगा बरं, मी क्लू देते. पहिलं वैशिष्ट्य, चुंबकाला आपण हे घेतलं, बार मॅग्नेट घेतलं, म्हणजे जे पट्टी सारखं असतं. बार मॅग्नेटला मराठीत काय म्हणतात? आपलं साधं रे पट्टी सारखं दिसणारं मॅग्नेट जे सरळ असतं त्याला मराठीत काय? हा, पट्टी चुंबक, पटकी. अच्छा, जे काय असेल. हा, तर ते घेतलं तर त्याच्या एका बाजूला आपला नॉर्थ पोल होता, दुसऱ्या बाजूला साऊथ पोल होता. म्हणजे एका बाजूला उत्तर ध्रुव होतं, दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव होतं. मग मी त्याला कट केलं आणि परत मी चेक केलं त्याला, तर मग काय आढळेल आपल्याला? ते नॉर्थ साऊथ वेगळं झालं का? दोन्ही ध्रुव वेगवेगळी झाली का? सांगा रे. होतात येस होतात, पण त्या छोट्या चुंबकाला पण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतं. हा, मी तेच विचारते, काय आपण ध्रुव सेपरेट करू शकतो का?
आपण ध्रुव सेपरेट करू शकत नाही मुलांना. Yes, हो. हा बघा आता ना अजून एक दुसरा प्रश्न, थांबा मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला एक्सप्लेन करते, मग तुम्हाला उत्तर द्यायला अजून सोपं जाईल. स्क्रीन दिसते माझी, व्हाईट बोर्ड दिसतोय? नाही मॅम. येस Yes, मॅम. यस मॅम, आता दिसतोय. हो, हे बघा पहिलं काय बघितलं आपण, हे आपलं चुंबक आहे. हा, अशा प्रकारच्या चुंबकाला काय म्हणतात मराठीत? इंग्लिश मध्ये याला बार मॅग्नेट म्हणतात. तर समजा हा आपला पट्टी साऊथ मॅम. पट्टी. अच्छा, बरं. हे बघा, नेहमी लक्षात ठेवा मुलांनो, इकडे एन काढायचा, इकडे एस काढायचा. का बरं? कारण तुमची चुकी होणार नाही. आता 10वीला असंच काढायची पद्धत ठेवा. तर आता काय बघितलं आपण, ह्याला पट्टीने कट केलं मधनं, आणि तर बघितलं तर हे दुसरे हे जे दोन तुकडे झाले त्याला पण इथे नॉर्थ साऊथ होतं, है ना? असं ह्या दोघांचे नॉर्थ साऊथ आले. म्हणजे काय, आपण चुंबकाचे पोल्स म्हणजे चुंबकाची ध्रुव सेपरेट करू शकत नाही. ही आपली होती पहिली प्रॉपर्टी, म्हणजे हे पहिलं वैशिष्ट्य होतं आपलं. ठीक आहे. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे मुलांनो, चुंबकाला ना तुम्ही एका धाग्याने बांधून असं लटकवलं नुसतं, आणि त्याला ना असं हलवलं तुम्ही, गोल गोल फिरून सोडून दिलं, तर आपण बघितलं की ते एका विशिष्ट दिशेमध्ये येऊन उभं राहतं. माहितीये ना तुम्हाला? काय म्हणतात ह्या गुणधर्माला मराठीत? सांगा बरं. आपली जी पृथ्वी आहे ना मुलांना, तुम्हाला माहितीये ना, पृथ्वी पण एक मॅग्नेट आहे, पृथ्वी स्वतः पण एक चुंबक आहे. तर पृथ्वीचं जिथे उत्तर ध्रुव असेल तिकडे ह्या आपण हवेमध्ये ठेवलेल्या चुंबकाचं दक्षिण ध्रुव येतं. म्हणजे पृथ्वीचा इथे नॉर्थ असेल आणि पृथ्वीचा इथे साऊथ असेल, तर हे काय करतं तुम्हाला माहितीये ना, हे कंपास मध्ये वापरलं जातं. आपली नेहमी उलटी जी म्हणजे विरुद्ध जी ध्रुव असतात ती एकमेकांकडे आकर्षित होतात. माहितीये ना तुम्हाला? हे इथे एक मॅग्नेट, इथे हे असं मॅग्नेट ठेवलं मी, आणि त्याच्या इथे दुसरं मॅग्नेट आणलं, तर इथे मी समजा नॉर्थ घेतलं, तर काय होईल? यांच्यात आकर्षण होईल की प्रतिकर्षण होईल? अट्रॅक्ट करतील एकमेकांना की रिपेल करतील? हे ना, मग इथे पण होणार हा, त्यांच्यात. येस. तसंच आपली मग जे हवेमध्ये मोकळं सोडले, लटकत ठेवले नुसते ते मॅग्नेट, आपल्याला पृथ्वी अनुसार नॉर्थ साऊथ दिशेमध्ये ते स्वतःला सेट करतं ते मॅग्नेट. ही आपली दुसरी प्रॉपर्टी होती की ते स्वतःला नेहमी दिशा दाखवतं, त्याच दिशेमध्ये ते सेट होत. तुम्ही किती पण त्याला फिरवा, थांबताना ते ह्याच दिशेमध्ये येऊन थांबणार. म्हणूनच ही प्रॉपर्टी वापरूनच तर आपण कंपस वापरतो ना, दिशा बघण्यासाठी, है ना? परत त्याच्यानंतर ना तिसरी प्रॉपर्टी मग हीच होती की जी समान ध्रुव आहेत ती एकमेकांना प्रतिकर्षित करतात, जी विरुद्ध ध्रुव आहेत ते एकमेकांना काय करतील? आकर्षित करतील. ठीक आहे. आणि अजून आपण काय बघितलेलं होतं की समजा, नीट बघा आता मुलांनो, मी काय केलं, हे बार मॅग्नेट घेतलं. बार मॅग्नेट मी घेऊन काय केलं, त्याच्यावर एक सफेद पेपर ठेवला. बघा, हा पातळसा सफेद पेपर मी चुंबकाच्या वर ठेवलाय मुलांना. ठीक आहे. परत मग मी काय केलं, आपली हे असतो ना बघा, गंज लागलेला लोखंडाचा भुगा, लोखंडाची पावडर घेतली समजा, किंवा एकदम छोटे 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 लोखंडाचे तुकडे घेतले. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात आयरन फाइलिंग्स. तर ते घेतले, ते लोखंडाचा जो चुरा आहे तो ह्या पेपरावर टाकला. चुंबक बघा आतमध्ये आहे, पेपराच्या खाली आहे चुंबक. हे जरी आकृतीमध्ये मी दाखवू नाही शकत, पण हे चुंबक खाली आहे, आणि वरती हा भुगा मी टाकला, असा पसरवला सगळीकडे तो लोखंडाचा भुगा. आणि काय केलं ना, हा भुगा असा टाकून झाल्यावरती त्या पेपराला टिचकी मारली. त्याच्यानंतर ना मग आपण काय बघितलं, तो भुग्याचे जे छोटे छोटे कण आहेत ते असे हवेमध्ये जातात आणि मग खाली पडतात. आणि मग ते ज्यावेळी खाली पडतात, हे हवेमध्ये असे जाऊन खाली पडतात, तर ते एका विशिष्ट पॅटर्न मध्ये स्वतःला अरेंज करतात. माहितीये तो पॅटर्न तुम्ही ड्रॉ केलेला होता?
हे असे गोल 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 पॅटर्न मध्ये ते स्वतःला अरेंज करतात. आठवते ही आकृती Yes, तुम्ही ma'am. काढली असेल. येस मॅम. चुंबकाभोवती ते स्वतःला आकर्षित करतात. Yes. तर मग आपण हे पण बघितलेलं होतं की हे जे चुंबकीय रेषा आहेत ह्या ध्रुवांच्या जवळ जास्त असतात. याचा अर्थ इथे चुंबकीय बल आहे, चुंबकाचं आकर्षण करणारं बल आहे ते नक्कीच इथे जास्त असेल. ह्या पोर्शन मध्ये ते काय असेल, कमी असेल. तर ह्या सगळ्या आपण प्रॉपर्टीज म्हणजे हे सगळे गुणधर्म आपण आधी बघितलेले होते 6वीला 7वीला. आता हे जे सगळे चुंबकाचे गुणधर्म आहेत ना, हे सगळे गुणधर्म आपल्याला विद्युत धारा जे सुवाहक आहे, विद्युत धारेचे जे सुवाहक आहेत वायर वगैरे, ते पण असं चुंबकासारखंच काम करतात, चुंबकासारखं वागायला लागतात जोपर्यंत आपण त्याच्यामधून विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करतोय, घालवतोय. तेच म्हणूनच आपण त्याला म्हटलंय, काय म्हटलंय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारेमुळे चुंबकीय गोष्टी दिसतात आपल्याला, म्हणून चुंबकीय परिणाम होतोय. म्हणजे जी गोष्ट विद्युत धारा वाहून घेऊन जाते, जोपर्यंत तिच्या आतमध्ये विद्युत धारा वाहते तोपर्यंत ती वस्तू एका चुंबकासारखी वागायला लागते. विद्युत धारा बंद केली की परत तिचं ते चुंबकत्व निघून जातं. कळते तुम्हाला? अच्छा, आता मला सांगा मुलांनो, आपल्या चुंबकीय वस्तू कोणकोणत्या आहेत? चुंबकाकडे लोखंड, व्हेरी गुड. अजून जे चुंबकाकडे आकर्षित होतात. हो. पत्रा. सोने, चांदी. नाही, सोने चांदी चुंबकाकडे आकर्षित नाही होत बेटा. मॅम पत्रा. लोखंडाचाच मला फाईन चाचणी. अरे पण लोखंडच झालं ना ते. लोखंड पत्रा मॅम, पत्रा. अल्युमिनियम पण नाही जात, अल्युमिनियम नाही होत लोखंडाकडे आकर्षित. चुंबकीय वस्तू कोणकोण, चुंबकीय मूलद्रव्य कोणती आहे ती मला तुम्ही नेक्स्ट क्लास मध्ये सांगा. हा बोल बेटा, हा बोल जीवन बोल. पत्रा. अरे ते सांगते मी, पत्रा पण तर लोखंडाचाच बनलाय ना मॅम. तो पत्रा स्टील मध्ये येतो मॅम. पत्रा, हा मग ते स्टील जे आहे ना बेटा, ते मिक्स केले लोखंड, ते प्युअर स्टील नाहीये. तुम्हाला माहितीये म्हणून ना काय काय आपल्या मम्मी लोक खूप हुशार असतात. ते लोखंड स्टीलची भांडी घ्यायला गेली ना, चुंबक घेऊन जातात. चुंबक त्या स्टीलला चिपकलं की ती भांडी ती विकत घेत नाहीत. म्हणजे कारण त्याच्या अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, लोखंड. हा, जे एकदम प्युअर स्टील असतं ना मुलांना, ते गंजत नाही. स्टीलला त्याच्यासाठीच बनवलंय ना, गंज लागू नये म्हणून. पण काही काही जे मिलावटीवालं स्टील असतं ना, काही दिवसाने बघा ते गंजायला लागतं, ब्राऊन पडतं ते थोडं. तुमच्या घरामध्ये पण आता काय काय वस्तू असतील, ज्या जुन्या स्टीलच्या वस्तू असतील त्या अजून जशाच्या तशा असतील आणि त्या थोड्या जास्त शाईन करतात, नवीन सारख्या दिसतात. पण आता लेटेस्ट जर तुम्ही घेतले असतील ह्या 10-12 वर्षामध्ये स्टीलच्या वस्तू, तर त्या गंजायला लागतात, क्वालिटी पण त्यांची जरा कमी असते. ठीक आहे. तर मग लोखंड हा चुंबकीय पदार्थ आहे. अजून निकेल आहे, अजून एक कोणता तरी आहे, तर जरा माहिती करा कोणता आहे. कोबाल्ट. हा, व्हेरी गुड. सो 3च आहेत, आयरन, निकेल आणि कोबाल्ट. बस ह्या 3 गोष्टी आहेत ज्या की चुंबकीय वस्तू आहेत. हा, येस विवेक, थँक्यू सो मच बेटा. चला, तर आता हे बेसिक झाल्या. आता आपण जाणार आहोत आपल्या चॅप्टरकडे. ह्या बेसिक गोष्टी इथे कामाला येणार आहेत म्हणून आपण रिपीट करून घेतल्या. तुम्हाला माहिती मुलांनो, विद्युत धारा चुंबकीय क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र जी जातं तिथे चुंबकत्व आहे. म्हणजे विद्युत, जसं की आता चुंबकाचं क्षेत्र, तुम्हाला एक चुंबक घेतलं आणि त्याच्या जवळ आणल्यावरच ते दुसरे चुंबक चिटकतं ना, खूप लांब ठेवल्यावर नाही चिटकत. कारण ते चुंबकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे, त्यावर त्याच्याच आतमध्ये आल्यावरच ते चुंबकाचा आपल्याला परिणाम दिसेल, नाहीतर नाही दिसणार ना. कारण चुंबकाचं जे बल आहे ते एवढं स्ट्रॉंग नाहीये की खूप लांबच्या वस्तूला पण स्वतःकडे खेचेल, है ना. तर म्हणून मग चुंबकाचं एक क्षेत्र असतं. मग ही विद्युत धारा, समजा आता ही माझ्या हातामध्ये वायर आहे, त्या वायरेमधून मी काय केलंय, विद्युत धारा घालवली.
मग माझ्या वायरीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल, माहितीये मुलांना. आणि मग मी ह्या वायरीच्या जवळ, थांबा माझ्या इथेच आहे, हा, ही जी टाचणी आहे ही इथे जवळ कुठेतरी पकडली ना, चिटकेल त्या वायरीला. कारण माझी ही जी वायर आहे आता काय बनली, चुंबक बनले, आणि ही टाचणी लोखंडाचीच बनलेली आहे. तर मग ही जी इन्व्हेन्शन झाली ना, हा जो शोध लागला, हा ऍक्सिडेंट होता, एक चांगला वाला ऍक्सिडेंट होता. असं काय कोणी ठरवलेलं नव्हतं की चला आता बसून आपण शोधूया. एक शास्त्रज्ञ होते, ते काय करत होते, मुलांना ना असं हिटिंग इफेक्ट दाखवत होते, प्रयोग करून दाखवत होते की बघा विद्युत धारा वाहिल्यावरती वस्तू कशा गरम होतात, त्याचा मग विद्युत धारेचा औष्णिक परिणाम ते दाखवत होते. सॉरी मला शिंकी आली. तर विद्युत धारेचा औष्णिक परिणाम दाखवताना काय झालं ना, आता हेच आपलं हे कंपस आहे की नाही, ते छोटस कंपस तिथे पडलेलं होतं त्या वायरीच्या जवळच. तर ते कंपस आपोआपच हलायला लागलं, जेव्हा की एका जागेला ठेवलंय ना ते, तर ते हलायला लागलं. विद्युत धारा बंद केल्यावर परत ते माघारी आली सुई आणि थांबली. चालू केल्यावर परत ती हलायला लागली. तर असं करून ती ऍक्सिडेंटली मग त्या शास्त्रज्ञाला समजलं, अरे विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र सुद्धा निर्माण होते. आणि मग त्या कन्सेप्टवर अजून जास्त शोध लावून तुम्हाला माहिती आता हा वाला जो शोध आहे आपण आता आपल्या उपकरणांमध्ये वापरून आपली खूप सारी उपकरणं ह्याच प्रिन्सिपलवर म्हणजे ह्याच नियमावर चालतात. कोणते कोणते माहितीये? इंडक्शन कुकर माहितीये मुलांना तुम्हाला? इंडक्शन वाली शेगडीचं टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाईज तुम्ही बघितलं असेल. तर शेगडी असते इंडक्शन वरती चालणारी. तुम्हाला माहितीये जी आपली मॅग्लिव ट्रेन, एक ट्रेन आधी जपानमध्ये अशी चालायची, आता पण असेल, ती रुळापासून थोड्या उंचीवर चालते, माहितीये तुम्हाला? रुळाला चिटकलेली नसते, त्याच्यामुळे ती ट्रेन खूप फास्ट जाते, खूप फास्ट वेगाने. त्याला मॅग्लिव ट्रेन, मॅग्नेट आहे ना त्याच्यात, म्हणून नाव पण दिलंय मॅग्लिव ट्रेन. मग तिथे हा चुंबकीय परिणाम वापरला जातो. तर अशा खूप ठिकाणी, इव्हन आता आपल्या स्पीकरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट असतं, हे जे मी लॅपटॉप घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पण असणार आहे. खूप साऱ्या वस्तूंमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतो. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटीमुळे जे मॅग्नेट बनते. आपली नॉर्मली आपली घरातली बेल इलेक्ट्रिक, गेल्या वर्षी होतं ना आपल्याला विद्युत घंटा. तर चला, हा, तर आता इथे थांबून शेअर करते. हा वाला पार्ट बघूयात आपण पुस्तकातला. हे बघा, हे जर बघितलं ना तुम्ही, कनेक्ट सर्किट, इथे बघा साधं सर्किट आपली, त्याच्यामध्ये एक बॅटरी लावलेली आहे आणि नुसता स्विच आहे. आणि त्याच्याजवळ बघा हे ठेवलेली आहे, हेच ते कंपास मधली मॅग्नेटिक नीडल ठेवलेली आहे, चुंबकीय सुई म्हणजे तेच कंपास ठेवलेलं आहे. मग ज्यावेळी ना तुम्ही ह्या स्विच बंद करताय, तर ही बघा हलायला दिसते, इथे दिशा ही चेंज केलेली दाखवली, इथे हे असं हलतंय बंद चालू करताना. ही ते स्विच बंद चालू केल्यावर, लाईट बंद चालू केल्यावर इलेक्ट्रिसिटी. तर ह्याच्यावरूनच आपल्याला ह्या प्रयोगावरून कळतं की ही जी वायर जी करंट घेऊन चालले, विद्युत धारा घेऊन चालले, हिच्या आसपास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि ते चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे हे चुंबकीय पदार्थाने बनलेली ही सुई असते ना, ती हलते. ठीक आहे, त्याला मग मॅग्नेटिक नीडल म्हणतात, म्हणजे तीच ती चुंबकीय सुई आहे ती. मग हा बघा, सायंटिस्ट 19व्या सेंचुरीमध्ये ओर्स्टेड यांनी खूप इम्पॉर्टंट संशोधन केलं ह्याच्यामध्ये. त्यांनी काय ऑब्झर्व केलं 1820 मध्ये, की जेव्हा एका धातूमधून करंट वाहतो त्यावेळी तीच ती मॅग्नेटिक नीडल ज्याच्याजवळ जी ठेवलेली होती ती काय झाली, हलायला लागली. आणि बघा, टुडेज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज डेव्हलप्ड ऍज अ कॉन्सिक्वेन्स. हा बेटा, सेंचुरी म्हणजे शतकच ना मॅम? हा, सेंचुरी, येस. 19व्या शतकात, 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकामध्ये. ठीक आहे, तर ह्यांना हा शोध जो आहे तो चुकून लागलेला होता.
मग परत पण त्यांनी त्याच्यावर खूप सारे संशोधन केलं आणि आज आपण ती टेक्नॉलॉजी वापरतोय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ठीक आहे, तर आता आज आपण आपल्याकडे आहेत जरा 10-15 मिनिटं, 13 मिनिटात आपल्याला होऊन जाईल. एक हा वाला साधा सिंपलसा हा आपण एक्सपेरिमेंट करणार आहे मुलांना. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय ना, ह्याच्यामध्ये काय करणार आहे की समजा माझ्याकडे हा पुठ्ठा आहे, साधा पुठ्ठा रे, तुम्ही घर वगैरे लहानपणी बनवताना घेतला असेल ना, वहीचा पुठ्ठा घेतलाय समजा, वहीचं जे वरचं कव्हर असतो ना जाडावाला, त्याला कट करून मी असा घेतला. ठीक आहे, आता त्याच्यामधून मी काय करते, त्याच्यावरून आपली जी नॉर्मल विद्युतधारा वाहून नेणारी वायर असते ना, तीच मी वायर घेते, पण तिच्यावरचं प्लास्टिक मी काढून टाकणार आहे. कुठल्या, फक्त अर्ध्यावालं, थोडं अर्ध्या पोर्शनचं असं मधलं ते काढून टाकणार आहे आणि त्या वायरेला काय करणार आहे मी, असं दिसतंय? नाही मॅम, स्क्रीन शेअर नाही केली. मी स्क्रीन शेअरच नाही केले, मला बघा मुलांनो. दिसते मॅम. हा मला बघा, मी माझ्या हातात आहे बघा ते. तर अशी वायर काढली मी. दिसत नाही मॅम. नीट दिसत नाहीये? नाही मॅम. जीवन स्क्रोल करून खाली तर नाही केलंय मी, दिसते तुला जीवन? नाही मॅम. हा, तू स्क्रीन स्क्रोल करून खाली गेलायस बहुतेक, ते खालीवर स्वाईप करून बघ, मी वर दिसेल तुला. नाही मॅम. एक काम कर, मीटिंग सोडून रिजॉईन कर. तर अशी वायर काढली आणि ही ते वायर जिथे टच करते ना, ती वायर मी काय केली, ओपन केले, त्याच्यावरचं प्लास्टिक मी कट करून काढून दिले. म्हणजे तुम्हाला नुसती ती आतमधली तांब्याची वायर आहे ना, ती उघडी वायर इथे दिसणार आहे. आणि मग काय केलं आपण, ही जी वायरची मग ही 2 टोकं असतील ना, त्याला आपण काय करणार, आपल्या मेन स्विचला जोडणार किंवा बॅटरीला जोडणार. ठीक आहे, आणि मग काय करणार, आपण विद्युतधारेला चालू करणार. पण त्याच्या आधी काय करायचंय, आपण ह्याच्यावर लोखंडाचा भुगा टाकणार. जीवन, मग ना मला वाटते तुझ्या इकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे बेटा. रेकॉर्डिंग संगीता मॅम शेअर करतील ना तेव्हा बघ. बट थांब 1 मिनिट दे, माझ्याकडे ना युट्यूब वरच एक्सपेरिमेंट असेल तर मी बघते, थांब 1 मिनिट दे. तुमचा प्रोफाईल दिसतोय मॅम फक्त. हा, मग तुझ्या तिकडे मॅम मला पण तसंच होत होतं, नंतर स्क्रीन मनानच आपोआप दिसत होती. हा, तेच नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्क चांगलं झाल्यावर दिसतं, नेटवर्क गेल्यावर दिसत नाहीये. थांबा. मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर. खूप सारे एक्सपेरिमेंट आहेत. पण ठीक आहे, थांबा, मला जे चांगलं वाटतं ना ती वाली व्हिडिओ मी दाखवते. इझी जे करून मला एक्सप्लेन करता येईल. अच्छा मुलांना, आता ह्या व्हिडिओची लँग्वेज बहुतेक इंग्लिश आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते याचा आवाज बंद करून. ठीक आहे, म्हणजे समोर व्हिडिओ असेल पण आवाज माझा असेल. Field pattern due to electric current in a straight wire. बघा, ही वायर आहे, वायरीमधून काय चाललेली आपली विद्युतधारा, आणि ही जी गोल गोल अशी दाखवली, ह्या वायरीच्या भोवताली काय निर्माण होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे चुंबकीय क्षेत्र. आता दिसते? हो मॅम, वायफाय घेतला. येस मॅम, दिसते. हा, काय घेतलं, वायफाय घेतला. अच्छा, बरं, ठीक आहे. तर हे ओरस्टेड ह्या सायंटिस्टने जी एक्सपेरिमेंट केलेली तीच आता आपण बघतोय. ठीक आहे, आता ही वायरीमधून करंट चाललाय, तिच्या बाजूला अशी गोल गोल हे चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होणार. हा, हीच एक्सपेरिमेंट मी एक्सप्लेन करत होती बघा मुलांना. ही वायर दिसते आता तुम्हाला कॉपरची, ही तर ती काय आहे, ती वायर आता ओपन केलेली आहे ना, म्हणून बघा ती
ब्राऊन कलरची दाखवली, तिच्यावरचं प्लास्टिक काढून टाकलंय. हा पुठ्ठा आहे, ह्या पुठ्ठ्यामधून ती वायर घालवली. आता हा पुठ्ठा असं राहायला पाहिजे म्हणून ह्या पुठ्ठ्याला काय केले बघा, स्टँडने उभं केलेलं आहे, नाहीतर पुठ्ठा खाली पडेल ना त्याला. आणि मग दिसते इथे बॅटरी जोडलेली आहे. म्हणजे ह्या सर्किटमध्ये ऍक्च्युअल मध्ये फक्त वायर आणि बॅटरीच आहे, अजून दुसरं काहीच नाहीये. हा, इथे की पण आहे एक चालू बंद करण्यासाठी आपली विद्युत धारा स्विच. आता बघा काय केलंय, हा पुठ्ठा घेतला, पुठ्ठ्यातून वायर बाहेर काढली. आता ह्या वायरीमधून काय चाललंय, आपला करंट चाललेला आहे. ठीक आहे, आणि हा कार्डबोर्ड म्हणजेच पुठ्ठा. आता सध्या काय केलं मुलांनो, हे बघा बाहेर काढून ठेवलं, याला कीला बाहेर काढून ठेवलंय, म्हणजे स्विच आता बंद आहे, आता विद्युत धारा जात नाहीये. आता हे बघा काय, ह्या पुठ्ठ्यावर काय टाकलं, लोखंडाचे तुकडे टाकले. बघा दिसतात लोखंडाचे तुकडे. आणि आता ह्याला बघा पुठ्ठ्याला थोडंसं टिचकी मारून त्याला हलवलं, तर आणि परत करंट काय केलं, चालू करत असताना. मग काय बघाल तुम्ही की हे जे लोखंडाचे जे तुकडे आहेत हे ना कॉन्सेंट्रिक सर्कल्स. हे बघा स्विच गेला, इथे दिसलं तुम्हाला मुलांनो, हे स्विच बघा खाली होतं, त्याच्या आतमध्ये घालवलं बघा नीट. येस मॅम. हे बघा आधी खाली होता, हा खाली होता, हे बघा इथे माझा ॲरो बघा, इथे कर्सर टाकला आतमध्ये तर विद्युत धारा व्हायला लागली. आणि बघा त्याच्यामध्ये आता टिचकी मारली तर दिसले हे लोखंडाचे भुगे कसे अरेंज झाले, गोल 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 सर्कल बनवले त्यांनी. जसं आपण पाण्यामध्ये दगड मारल्यावर कसं गोल गोल सर्कल बनतात, वर्तुळ बनतात, तसं बनले. तर हेच आहे आपल्याला पहिली केस, की जर समजा आपल्याकडे एक सरळ वायर असेल आणि तिच्यामधून जर आपण विद्युत धारा घालवली तर काय घडेल, तेच आपण ह्या धड्याच्या पहिल्या पार्ट मध्ये शिकतोय. खूप सोपं आहे. फक्त आपण जे बघतोय ना आता, हा धड्याचं स्पेशल गोष्ट काय माहितीये मुलांनो, ती सुरुवातीची पॉवरची गणितं सोडली ना, आता उरलेल्या भागावर जास्त गणितं नाहीयेत. तर ज्या मुलांना फिजिक्स मध्ये गणितं सोडवायला कठीण पडतं त्यांच्यासाठी तर मग हा वाला जो टॉपिक आहे, हा वाला जो चॅप्टर आहे खूप जास्त महत्वाचा आहे. कारण मग ह्याच्यावर प्रश्न पण जास्त येतात आणि जास्त करून असे लिहायची उत्तर आहेत, गणित जरा कमी आहेत. त्याच्यामुळे हे बघा दिसतात इथे हे गोल गोल सर्कल, हे निळ्या कलरचे. येस मॅम. हा, तर आता ह्याला तुम्हाला लिहिताना कसं लिहायचंय, की तुम्ही काय ऑब्झर्व करताय, फक्त एवढंच लिहायचंय की असं एक सरळ वायरी मधून आपण इलेक्ट्रिसिटी घालवली की काय काय होतंय. मग त्याच्या आपण लिहितो प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजेच त्याचे गुणधर्म किंवा त्याची लक्षणं. जर काय लिहितो आपण, प्रश्न काय विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, की एका सरळ वायरीमधून विद्युत धारा घालवली तर तिच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्याचे गुणधर्म लिहा. इंग्लिशमध्ये तो प्रश्न काय असेल, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड produced around the straight conductor. Explain the characteristics of magnetic field produced around the straight conductor. मग काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आता बघा मी सांगते. नंबर 1, जी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, चुंबकीय रेखा. ज्या चुंबकीय रेखा बनतात, त्या चुंबकीय रेखा ज्या आहेत त्या एक केंद्री वर्तुळाकार असतात. म्हणजे इंग्लिशमध्येच त्याला दीज आर इन द फॉर्म ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कलच्या स्वरूपामध्ये बनतात. ठीक आहे, मग त्यांची दिशा कशी असते मुलांनो, जर बघा त्याच्यासाठी आहे हा आपला खालचा हा राईट हँड थंब रूल. समजा राईट हँड थंब रूल काय सांगतो, समजा की हा तुमचा जो आहे तो कंडक्टर आहे, म्हणजे ती वायर आहे, आणि ज्या दिशेमध्ये करंट चाललाय त्या दिशेमध्ये तुम्ही असा अंगठा दाखवला आणि राईटच हँड घ्यायचंय. हा, तर जर समजा आपला अंगठा विद्युत धारा कुठल्या दिशेला चालली ती दिशा दाखवत असेल तर आपली जी ही मोडलेली जी बोट असतात ते काय दाखवतात, चुंबकीय क्षेत्र. म्हणजे आपली लाईन येत अशा गोल गोल फिरतात, आणि जर खाली असेल तर हे अशा गोल गोल फिरतात. कळते काय चाललंय? येस मॅम. म्हणून खरं खरं वायरीला हातात नाही धरायचं, करंट लागेल म्हणून तिथे लिहिलंय समजा. ठीक आहे, तर बघा इथे जर दिलं असेल ना त्यांनी, मग इथे त्याचा नियम दिलेला असेल
हा हे बघा, हा नियम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो हा मुलांनो, स्टेट राईट हँड थंब रूल, उजव्या हाताचा नियम लिहा म्हणून. तर मग हे बघा, इमॅजिन म्हणजेच कल्पना करा. इमॅजिन पासून इथून ते इथपर्यंत लिहायचं. इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड म्हणजे पकडलाय, कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट, अशा प्रकारे दॅट युअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. थंब तुमचा जो अंगठा आहे तो विद्युत धारेच्या दिशेमध्ये. देन टर्न युअर फिंगर्स, मग तुम्ही तुमची बोट वळवा अराउंड द कंडक्टर, त्या कंडक्टरच्या भोवताली. देन डायरेक्शन ऑफ फिंगर्स इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजेच त्या चुंबकीय बलाच्या ज्या रेषा आहेत त्यांच्या दिशेमध्ये ते असेल. मग म्हणून जर विद्युत धारा वर जात असेल तर हे बघा, जर डायरेक्शन आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला आहे. आणि खाली जात असेल तर बघा, घड्याळाचे काटे ज्या दिशेने असे गोल गोल फिरतात ते त्या दिशेला असेल. इझी. तर हा दुसरा असेल, हे दुसरा गुणधर्म असेल. पहिला काय होता, ते सगळ्या ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या एककेंद्री वर्तुळाकार रूपामध्ये आहेत. आता त्या चुंबकीय रेषांची दिशा आपल्याला उजव्या हाताचा नियम वापरून मिळेल. मीन्स वी कॅन गेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बाय युझिंग राईट हँड थंब रूल. हा दुसरा नियम. ठीक आहे. आता तिसरा नियम माहितीये मुलांना काय आहे, जो इथे नाही दाखवलाय पण मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. की समजा ही जी बॅटरी आहे ना, इथे ही बॅटरी दिसते, ही वाली बॅटरी. समजा ही बॅटरी 10 व्होल्टची होती मुलांना. आता ही बॅटरी जी आहे ती मी 100 व्होल्टची केली तर काय होईल बरं? जरा जास्त पॉवरची बॅटरी लावली तर काय होईल? करंट जास्त फ्लो करेल. हा, करंट वाढेल है ना. आपला इथे जो अॅमीटर मध्ये जो करंट दाखवतोय तो विद्युत धारा वाढेल ना, है ना. त्याच्यामुळे काय होईल माहितीये मुलांनो, आता इथे किती 3च वर्तुळ आहेत ना, तर आता ती वर्तुळ वाढत जातील. अजून जास्त वर्तुळ आपल्याला बघायला मिळतील. का बरं? करंट वाढल्यामुळे जे चुंबकीय बल आहे ना, ते पण बल काय होईल, वाढेल. म्हणजे शॉर्ट मध्ये ही जी वायर जी आता मॅग्नेट बनली, चुंबक बनली, आता ती जास्त पॉवर वालं मॅग्नेट बनेल, स्ट्रॉंग वालं मॅग्नेट बनेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही करंट वाढवला की ह्या चुंबकीय रेषा वाढतील, करंट कमी केला तर त्या चुंबकीय रेषा काय होतील, कमी होतील. बस हे 3च गोष्टी लिहायच्यात, कृती काढायची आणि ह्या 3च गोष्टी लिहायच्यात. झालं. आणि हा राईट हँड थंब रूल जो आहे तो तुम्ही पाठ करायचा. इझी. आता पुढच्या वेळी आता ती वायर सरळ नसून आपण त्याला रिंग बनवलं आणि ते रिंगचे दोन्ही टोकं असे कार्डबोर्ड मधून घालवल्यावर काय होईल ते आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे. परत हे सोलेनॉइड पण आहे. 4 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. ह्या 4 गोष्टी झाल्यावर मग आपली ही मोटर तर तुम्ही बघितलीच असेल, खेळण्यांमध्ये असते. आपल्या घरामध्ये वरती डोक्यावर जो फॅन फिरतोय त्याच्या पण आतमध्ये मोटर आहे. छोटा पंखा खेळण्याचा मिळतो त्याच्यात पण बघा ही मोटर असते. ठीक आहे. चला आता आपण इथे आपला क्लास थांबूया मुलांनो. झाला आता वेळ. एक प्रश्न होमवर्कला देते, तो प्रश्न प्लीज लिहून घ्या. आता मी जो एक्सप्लेन केला तोच लिहून काढा जरा छान हँडरायटिंग मध्ये, आकृती काढून त्याची लक्षणं. ठीक आहे. हा चला, आधी मराठीत सांगते मग इंग्लिश मध्ये सांगते. ठीक आहे. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स. सॉरी, आधी इंग्लिश मध्ये सांगायला लागेल. इट्स ओके, आता लिहून घ्या. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. Explain the characteristics of magnetic field lines formed due to FORMED, formed due to a current carrying straight conductor किंवा wire, a current carrying straight conductor or wire. ठीक आहे. आता मराठीत सांगते. मराठीत आता मी ट्रान्सलेट करते हा मुलांनो. वीज वाहून नेणाऱ्या एक रेषीय विद्युत सुवाहका
भोवती एकरेषीय विद्युत सुवाहका भोवती निर्माण होणाऱ्या तारेभोवती तारेभोवती निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय क्षेत्राची लक्षणे लिहा. चुंबकीय सूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सूचीची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे दिसून येते. पुट्ट्यावर पेन्सिलने ती दिशा दर्शवा. बरोबर का मॅम? नाही ते नाहीये, तू वेगळं काहीतरी वाचतोय. थांब, मी मराठी मधलं ना, एक मिनिट थांब, मी इंग्लिश मध्ये परत एकदा सांगते, त्याचं मराठी ट्रान्सलेशन मी घेते. थांब एक मिनिट. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फॉर्म्ड ड्यू टू अ करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर. हा, मिळालं मला मराठीत. चॅट मध्ये टाकते, ते कॉपी करून घ्या. हे बघ बेटा, परत हे चॅट मध्ये टाकलंय बघ मी इथे, कॉपी पेस्ट कर. सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेषांची वैशिष्ट्ये सांगा. हे दिलेलं आहे. ठीक आहे, तर चॅट मध्ये आहे ते. सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेषांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तेच हे 3 सांगायचे आहेत. एक तर ते वर्तुळाकार आहेत, त्यांची दिशा, आणि मग करंट वाढवला की ते वाढतात, ते वाले. ठीक आहे, चला तर आता आपण इथे क्लास थांबूयात. आता आपण मे बी आपला उद्या असेल क्लास, उद्या नाहीतर परवा दिवशी आहे अजून एक क्लास, ते पक्का आहे. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट मुलांनो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय मॅम. ओके.